आजपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। पुढचे 10 दिवस पावसाच्या विश्रांतीची शक्यता। पाऊस कमी झालेल्या भागात पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला। पालघरमध्ये पूरस्थिती गंभीर, अनेक भाग जलमय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची पालघरमध्ये धाव, तर शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी। मुसळधार पावसामुळे वसईतील जनजीवन विस्कळीत। आनंदनगरमधले रहिवासी 3 दिवसांपासून अंधारात। पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी शिरल्यानं पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर। रायगडमध्ये अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नागोठणे शहरातील मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी, तर खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुराचं पाणी मटन मार्केट परिसरात शिरलं। पुणे मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी। कर्जत ते लोणावळा दरम्यानचा एक रेल्वे मार्ग सुरू। पुण्याहून मुंबईस येणाऱ्या कोइंबतूर, शिर्डी, लातूर, महालक्ष्मी आणि चेन्नई एक्सप्रेस कर्जत कल्याण मार्गे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी एक असलेलं विहार धरण भरलं। काल रात्री 9 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागलं। विहारची क्षमता 28,000 टीएमसी। पुण्याचं खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासल्यातून 22,880 क्युसेक वेगानं विसर्ग। नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता। पुण्याच्या 4 धरणात आता 48% पाणी साठा। चंपतराय यांनी दान चोरीचे खापर बँकांवर फोडले। खुर्च्यांवर बसून टेबलावर पैसे मोजले। शारीरिक तपासणी केली नसल्याचे आरोप। खिसे असलेले कपडे घालू दिल्याचाही दावा। मेस्सीची अर्जेंटिना थोडक्यात वाचली। इजिप्त विरुद्ध 0-2 न पिछाडीवर जाऊनही मिळवला 3-3 असा विजय। अर्जेंटिनाचे 3 गोल शेवटच्या 11 मिनिटात। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 125 धावांनी दारुण पराभव। 202 धावांचं आव्हान गाठताना भारताचा 76 धावात खुर्दा। अभिषेक, वैभव, अय्यर सपशेल अपयशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।